आणि अशा पद्धतीने आता हे पूर्णपणे शेंडे खुडून घेत आहे। शेंडे खुडताना फक्त आपल्याला 1 इंच शेंडा या ठिकाणी खुडायचा आहे। काय म्हणता शेतकरी मंडळी, आनंद आहे ना? आनंद असायलाच पाहिजे आणि शेतकरी आनंदामध्ये असला म्हणजे बाकी सगळे आनंदामध्ये असतात। तर आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे तूर या पिकाची शेंडे खुडणी केव्हा करावी, का करावी, कशासाठी करावी आणि कशाने करावी। खरंच शेंडा खुडून उत्पादनात वाढ होते काय, सविस्तर माहिती आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे। म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा, आपल्या कामाचा व्हिडिओ होणार आहे। तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की उजव्या हातावर जेवण्या हातावर जे बटन आहे सबस्क्राईबचं काळ्या कलरचं ते दाबून द्या, म्हणजे कामाची माहिती आपल्यापर्यंत येत राहणार आहे। आणि सबस्क्राईब करायला 1 रुपयाही खर्च येत नाही, सबस्क्राईब करू शकता, परंतु लाख मोलाची माहिती रोज आपल्यापर्यंत येत राहणार आहे। आता पहिला प्रश्न, शेंडा खुडणी का करावी आणि खरंच शेंडा खुडणी केल्यानंतर उत्पादनात वाढ होते काय। आता पहिला प्रश्न, समजा इथं आपण हा शेंडा खुडणी केला, हा पण शेंडा मारला। आता 1 मिनिट इकडे, आता हा जो आपण शेंडा त्या ठिकाणी मारला, शेंडा खुडणी केला, पूर्णपणे शेंडा हा खुडणी केला, म्हणजे या झाडाची पूर्ण ताकद आहे हे उंच वळामध्ये गेली असती। आणि आता या झाडाची जी ताकद आहे, जे पॉवर आहे, हे ब्रँचेस काढण्यामध्ये जाईल, म्हणजे हा खूप मोठा फायदा आहे। आणि एक शेंडा जर आपण खुडणी केला तर त्याच्या आजूबाजूला संपूर्णपणे ब्रँचेस फुटवे येत राहतात। आणि तूर या पिकामध्ये जेवढे जास्त ब्रँचेस, जेवढे जास्त फुटवे, तेवढं आपलं उत्पादन त्या ठिकाणी हमखास वाढणार आहे। हे मागच्या 2-3 वर्षामध्ये आपण पाहिलं। आता शेंडा खुडणी केव्हा करावी, ज्यावेळेस आपण तूर पिकाची पेरणी करतो, लागवड करतो, त्याच्या 45 ते 50 दिवसानंतर आपण पहिली शेंडा खुडणी त्या ठिकाणी करून घ्यायला पाहिजे। आणि शेंडा खुडणी केल्यामुळे फायदा होतो का, तर हमखास फायदा होतो। आपण मागच्या 2 वर्षापासून शेतकरी बांधवांना सांगत आहे की शेंडा खुडणी करा। आपल्या शेतामध्ये आपण दरवर्षी शेंडा खुडणी करत आहे आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला येत आहे। आता शेंडा खुडणी कशाने करावी, आपलं तूर पीक कमी असेल तर आपण हातानं बाया लावून, माणसं लावून, लेबर लावून असं हा शेंडा खुडू शकता। शेंडा खुडताना फक्त आपल्याला 1 इंच खोड लागते, जास्त नको, जास्त खुडसान तर काही फायदा नाही। 1 इंच खोडा, जास्तीत जास्त 2 इंच खोडा। दुसरं, आपले जे बासा असतो ते कांबडा पण शिला, ते एका बाशेच्या 2 भाग करा आणि असं हलकं मारत जा, पण त्यानं थोडा वेळ लागते, प्रोसेस आहे आणि कुठतरी आता तूर पिकाला बाधा होऊ शकते, कारण लहान असताना तूर हे नाजूक असते। तर सोपा आणि स्वस्त पर्याय तो म्हणजे हे मशीन। मार्केटमध्ये, बाजारामध्ये हे मशीन उपलब्ध झालेले आहेत। आता हे मशीन आपण 3 वर्ष अगोदर आपल्या घरीच त्या ठिकाणी तयार केली होती आणि अतिशय कमी खर्चात, म्हणजे 300 ते 400 रुपयामध्ये हे मशीन आपण 3 वर्ष अगोदरच त्या ठिकाणी घरीच त्या ठिकाणी तयार केली होती। आपल्याला जर हे मशीन कशा पद्धतीने तयार केली याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण तो व्हिडिओ शेतकरी बांधवांना सांगू की आपण हे मशीन घरच्या घरी कशी तयार करू शकता। आपल्या घरचं जुनं बटन आहे, जुनी वायर आहे, हे आपण लावली आणि इथे एक बटन दिलं, बटन दाबलं की हे मशीन सुरू होते। हे पहा, हे पहा। आणि हे जे पत्ते आहेत, जो 10 रुपये चाकू येते, हे 2 पत्ते लावलेले आहेत, 10 रुपये आणि 10 रुपये असे 20 रुपयाचा पत्ता त्या ठिकाणी आहे। आता सर्वात महत्त्वाचं, शेंडा खुडणी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे। पहिली काळजी जीवाची, कारण काय होते की हे जे आपण मशीन सुरू करतो तर चुकून जर हे पत्तं तुटलं किंवा आपल्या अंगावर आलं तर कुठेतरी इजा होऊ शकते। आता या पत्ते सेटिंग आपण अशी केलेली आहे की पत्तं तुटलं किंवा निघालं तर हे बाहेर फेकणार आहे, आपल्या अंगावर येणार नाही, पण चुकून जर काही झालं काही सांगता येत नाही, म्हणून स्वतः जीवाची काळजी अवश्य करा। त्यासाठी काय करायचं, जे आपल्या युरियाचा पोतं असतं किंवा बुंदरी असते ते आपण इथं लावून द्या, म्हणजे हे पत्तं आपल्या अंगावर येणार नाही, याची काळजी आपण अवश्य घ्या। कारण या पत्त्याच्या 2-3 केसा झालेल्या आहेत की पत्तं तुटल्यामुळे थोडे इजा, जखम त्या ठिकाणी झालेली आहे। तर पहिली काळजी जीवाची। दुसरी काळजी आपल्या तूर पिकाची। आता काय होते की ज्यावेळेस आपण हा शेंडा मारतो, आता इथं आपण हा शेंडा मारला, हा शेंडा आपण इथं मारला तर इथं काय होते, हा जो बारीक दव आहे, हे बघा इथं, हे बघा, हे पूर्णपणे हे बारीक लिक्विड जे आहे, हे लिक्विड जे आहे हे निघालं, हे पहा, हे लिक्विड निघालं आणि कालांतराने याच्यावर बुरशीने आजार येऊ शकतो, येतेच असं नाही। जर वातावरण खराब असेल, पावसाचं असेल, ढगाळ असेल तर मग थोडाफार बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो। मग आपल्याला काय करायचं आहे की शेंडा खुडणी झाल्यानंतर एक चांगलं स्वस्त साप, एंट्राकॉल, M45 या फंगीसाईडचा बुरशीनाशकाचा वापर त्या ठिकाणी आपल्याला फवारणीच्या माध्यमातून करायचा आहे, किंवा आपल्या घरी एखादा फंगीसाईड बुरशीनाशक असेल तर ते आपण फवारा आणि त्यामध्ये मस्त चांगले टॉनिक घ्या, म्हणजे तुरपीक सुद्धा वाढेल आणि बुरशीने आजार आपल्या तुरपिकावर येणार नाहीत। आणि चांगल्या पद्धतीने जर नियोजन केलं तुरपिकात तर हमखास आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढते। आता हे आपलं तुरीचं त्या ठिकाणी वावर आहे आणि यामध्ये निखळ तूर आपण घेतलेली आहे, म्हणजे कुठलंच आंतरपीक या तुरीमध्ये नाही। आणि हे जे अंतर आहे हे 8 फुटाचं आहे आणि 8 फुट अंतरावर आपण तूर लावलेली आहे। आणि नवीन प्रयोग म्हणून आपण या एकाच बेडवर हे 2 तास तुरी लावलेले आहेत, म्हणजे वावर तेवढंच आहे पण तुरी तास जास्त बसली आणि पूर्णपणे हे तूर भांग आता करीन आणि मंदात सुद्धा त्या ठिकाणी जागा राहणार आहे।
तर अशा पद्धतीने आपण हे नियोजन त्या ठिकाणी केलं. आता हा जो प्रयोग आपण केला याचं उत्पादन खरंच चांगलं येते का हे पुढच्या वर्षी म्हणजे तूर ज्यावेळेस निघीन हार्वेस्टिंग होईल तर आपण सुद्धा तर सर्व शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न आपण करू की खरंच हा प्रयोग यशस्वी त्या ठिकाणी होतो का. मागच्या वर्षी 1-2 शेतकरी बांधवांना केला तर त्यांचा प्रयोग हा चांगला झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आता हे पूर्णपणे शेंडे खुळणी आता अर्धवार झालं शेंडे खुळ्याचं, अर्ध राहिलं आणि आज पूर्णपणे हे कामगिरी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करून घ्यायची आहे. या तूर पिका शेंडे खुळणी संदर्भात जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही संभ्रम असेल, मनामध्ये कुठला संकोच न बाळगता 100% कमेंट करा. हा शेतकरी पुत्र नक्कीच आपल्या कमेंटला उत्तर देणार आहे. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान. आणि अशा पद्धतीने आता हे पूर्णपणे शेंडे खुळून घेत आहे. शेंडे खुळताना फक्त आपल्याला 1 इंच शेंडा या ठिकाणी खुळायचा आहे. जास्त खुळून काही फायदा नाही. कमी खुळा चांगलं उत्पादन त्या ठिकाणी आपलं वाढेल. कारण सारखं नियोजन आहे की कोण्याही गोष्टीचा आपण शेंडा खुळणी केला तर ते ब्रँचेस जे आहे ते वाढतात आणि जेवढे असतात ब्रँचेस तेवढं आपलं उत्पादन वाढणार आहे. हे मागच्या 2 वर्षापासून शेतकरी बांधवांना आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण यावर्षी तूर पिका शेंडा हा अवश्य खुळा.